वर्षाताईंना कुठल्या बेसवर त्यांनी हे स्टेटमेंट केले मला माहीत नाही. पण जर जे तुम्ही म्हणताय असं जर खरं असेल तर माझा त्यांना एक उलटा सवाल आहे. जेव्हा त्यांच्याच पक्षाचा आमदार असलम शेख जेव्हा याकूब मेनन मेला होता माहीममध्ये, त्याला श्रद्धांजली द्यायला का गेला होता? तेव्हा हिंदू समाजाला किती वाईट वाटलं. तेव्हा वर्षाताईंना समाज नाही दिसले आमची, की दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल. एक लोकप्रतिनिधी एका आतंकवाद्याच्या काय त्या कबरीजवळ जाऊन श्रद्धांजली देतो, तेव्हा हिंदू भावना दुखावल्या नव्हता का? कोण होता याकूब मेनन? आतंकवादी होता. तुमचा आमदार का गेला होता? काय करायला गेला होता तिकडे? म्हणून कुठल्याही नेत्यांनी बोलायच्या अगोदर आहे ना 100 वेळा विचार केला पाहिजे, की आपल्याकडे पण बोटं समोरचा माणूस विचारू शकतो की तुम्ही काय केलं. हाच असलम शेख जेव्हा गणपती विसर्जन व्हायचं जेव्हा त्यांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, तेव्हा हाच असलम शेख जेव्हा आमचं गणपती विसर्जनाला लोक गणपती एक आर्टिफिशियल तलाव बनवला होता, त्या तलावाची उंची ही फक्त 1.5 फुटाची होती. तर स्थानिकांचं म्हणणं होतं की काही लोकांचे गणपती हे 2 फुटाचे असतात, 2.5 फुटाचे असतात, तर आम्हाला ती हाईट वाढवून द्या. त्याला रोखण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी स्वतः असलम शेख पोलीस स्टेशनमध्ये बसला होता की उनको जो करने गए, जो है दिया है उसमें उनको बोलो करने के लिए. ह्याच पार्टीचा MLA आहे तो. आमच्या गणपती विसर्जनाला विरोध केला होता. मग तेव्हा हिंदू भावना नाही भडकल्या किंवा दुखवल्या नाहीत. वर्षाताईंनी ह्या विषयाचं उत्तर मला द्यावं आणि मग दोन समाजात कोण तेढ निर्माण करतंय आणि तुम्ही कोणाचं समर्थन करताय? या देशामध्ये आज पण हिंदू समाज सर्वात मोठा आहे, पण कोणाच्या तरी मतांसाठी जर काँग्रेस हे राजकारण करत असेल ते आत्ताच थांबवावं, नाही तर हिंदू समाज तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.